नमस्कार मित्रांनो, पदवी पूर्ण झाली आहे, 1 वर्षाचा अनुभवही आहे आणि आता काहीतरी मोठं करायचंय? मग महाराष्ट्र सरकारची ही मुख्यमंत्री फेलोशिप तुमच्यासाठीच आहे. दरमहा 61,500 रुपये विद्यावेतन, गट अ दर्जाच्या अधिकाऱ्यांइतका मान आणि थेट प्रशासनासोबत काम करण्याची संधी. पण यासाठी अर्ज नेमका कधी करायचा, पात्रता काय आहे आणि 60 जागांसाठी तुमची निवड कशी होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने मुख्यमंत्री फेलोशिप 2026-27 साठी अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्याच्या विकास प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवणे, त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव देणे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रशासनात कल्पकता आणणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्हाला थेट प्रशासनासोबत काम करण्याची आणि धोरण निर्मिती समजून घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाचे निकष समजून घेऊया. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा, परंतु पदवीमध्ये किमान 60% गुण असणे अनिवार्य आहे. वयोमर्यादा किमान 21 वर्षे आणि कमाल 26 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. अनुभवाच्या बाबतीत उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. तसेच स्वयंरोजगाराचा अनुभव असल्यास स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. उमेदवाराला मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आणि संगणक व इंटरनेट हाताळणीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यावर्षी एकूण 60 फेलोंची निवड केली जाणार आहे, ज्यामध्ये 1/3 जागा म्हणजेच 20 जागा महिलांसाठी राखीव असतील. जर पुरेशा महिला उमेदवार उपलब्ध झाल्या नाहीत तर त्या जागा पुरुष उमेदवारांमधून भरल्या जातील. निवड प्रक्रिया 3 टप्प्यात पार पडेल. पहिली 30 गुणांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, त्यानंतर 20 गुणांची निबंध स्पर्धा आणि शेवटी 50 गुणांची मुलाखत. ऑनलाईन परीक्षेतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या सुमारे 210 उमेदवारांना निबंध आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अंतिम निवड करताना 2 उमेदवारांना समान गुण असल्यास महाराष्ट्राच्या आदिवासी उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिपमध्ये काम केले आहे ते पुन्हा अर्ज करू शकणार नाहीत. निवड झालेल्या फेलोंना दरमहा 56,100 रुपये मानधन आणि 5,400 रुपये प्रवास खर्च असे एकत्रित 61,500 रुपये विद्यावेतन दिले जाईल. फेलोंची नियुक्ती 12 महिने कालावधीसाठी असेल आणि ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असेल. फेलोंचा दर्जा शासकीय सेवेतील गट अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल. कामाच्या स्वरूपाबद्दल सांगायचे तर फेलोंची नियुक्ती विविध विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधीनस्थ केली जाईल. या कालावधीत तुम्हाला 8 दिवसांची किरकोळ रजा अनुज्ञेय असेल. या फेलोशिपचे खास वैशिष्ट्य म्हणजे IIT बॉम्बे यांच्या सहकार्याने राबवला जाणारा शैक्षणिक कार्यक्रम. फेलोंना सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल, जो फेलोशिपचा अविभाज्य भाग आहे. यासाठी IIT मुंबई येथे ऑफलाईन व्याख्याने आणि वर्षभर ऑनलाईन सत्रे आयोजित केली जातील. हे फील्डवर्क आणि शैक्षणिक कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच IIT बॉम्बे आणि सरकारकडून प्रमाणपत्र दिले जाईल. या कार्यक्रमाच्या अटी आणि शर्तींनुसार उमेदवाराला वर्षभरात केवळ 8 दिवसांची किरकोळ रजा अनुज्ञेय असून फेलोशिप कालावधीत कोणताही खाजगी व्यवसाय किंवा दुसरी नोकरी करता येणार नाही. विशेष म्हणजे सुरुवातीच्या 3 महिन्यांच्या मानधनातून दरमहा 1/3 रक्कम सुरक्षा ठेव म्हणून राखून ठेवली जाईल, जी फेलोशिपचा 12 महिन्यांचा कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच परत मिळेल. मात्र कार्यक्रम अर्धवट सोडल्यास ही रक्कम शासनाकडे जमा होईल. जर एखाद्या फेलोला राजीनामा द्यायचा असेल तर त्यासाठी 1 महिना आधी नोटीस देणे बंधनकारक आहे, अन्यथा त्या महिन्याचे मानधन दिले जाणार नाही. याशिवाय कामाच्या स्वरूपातील गोपनीयता राखणे अनिवार्य असून फेलोला कोणत्याही राजकीय चळवळीत सहभाग घेण्यास किंवा निवडणूक लढवण्यास सक्त मनाई आहे. अर्जासाठी 500 रुपये शुल्क आहे. सध्या फक्त शासन निर्णय आला आहे. प्रत्यक्ष अर्जाची जाहिरात लवकरच याच वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. तर मित्रांनो, ही होती मुख्यमंत्री फेलोशिप 2026-27 ची संपूर्ण माहिती. जर तुमचं वय 21 ते 26 दरम्यान असेल आणि तुमच्याकडे 1 वर्षाचा अनुभव असेल तर ही संधी अजिबात सोडू नका. या योजनेची अधिकृत जाहिरात जशी येईल तसा फॉर्म कसा भरायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर घेऊन येईन. त्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या पदवीधर मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.